एक आपलं लता मंगेशकरचं रंगमंदिर, एक आपल्या आईच्या नावाने हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर मेट्रो, कारण ते स्वतः परिवहन मंत्री आहेत. आणि जो मेट्रो सुरू झाला त्यामुळे ते लॉजिस्टिक्सचं फार मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदरला या ठिकाणी साथ मिळेल, त्याचा उल्लेख करायला पाहिजे. दुसरं, ठाण्यामध्ये जे जे कार्यक्रम पूर्वीची करवते प्रतापराव सरने करवते, मात्र चैत्र आणि अश्विन नवरात्रोत्सव असो, हार्ट फेस्टिवल असो, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षणाचे बाकीचे कार्यक्रम असो, मंथन म्हणून एक क्रिकेट अकॅडमी आमचे माजी नगरसेवक आहेत राजीव बेतुसकर, ते मागचे कितीतरी वर्ष कलाक्रीडा महोत्सव करतायत. त्या पूर्ण कलाक्रीडा महोत्सवाच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि सगळी तयारी पूर्वेशची असते. हे सुद्धा मला, हे मी का सांगतोय, मुलांना पुढे येण्यासाठी बाकीच्या खेळात सुद्धा त्यांनी माध्यम दिलं. कबड्डी असो, खो खो असो, मल्लखांब असो, एकांकिका स्पर्धा असो, नाट्य स्पर्धा असो, या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने ते पाठपुरावा करतायत. ही अत्यंत एक हे सगळं काय होतंय, कारण त्याचं कारण ते साहित्यिक आहे, त्याचं कारण ते खेळाडू आहेत, त्याचं कारण त्यांचं महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम आहे. युवा सेनाचे कार्याध्यक्ष आहेत, प्रचंड ते दौरा करतात तुमच्या माहितीसाठी. आणि दौरा करत असताना आपली सेना कशी वाढेल, युवा सेनाचा प्रसार कसा होईल. एक तुम्हाला अजून एक आठवण सांगतो, जे मी सुद्धा अचंबित झालो पूर्ण फेसबुक बघितल्यानंतर. युवात्सव जो कार्यक्रम पूर्वेशनी पूर्ण केला, आम्ही स्वतः इम्प्रेस झालो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित झाले. एक माझ्याकडे एक अत्यंत सुंदर फोटो आहे. एका बाजूला प्रतापराव सरनाईक आहेत, एका बाजूला उपमुख्यमंत्री आहेत आणि पूर्वेश गुडघ्यावर खाली बसलाय बोलत असताना. तो इतका सुंदर फोटो आहे आणि तो युवोत्सव एवढा एवढा त्याला मायलेज मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या युवा पदाधिकाऱ्यांनी त्यांनी एकत्र आणलं होतं एकाच व्यासपीठावर. तर संघटना वाढवणं, संघटनेच्या माध्यमातून प्रसार वाढवणं, संघटनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा हात मजबूत करणं, हे पूर्वेशचं नेतृत्व आहे. खूप आठवणी आहेत माझ्या पूर्वेशी. आणि या आठवणी एक वर्षाच्या नाहीत, असंख्य वर्षाच्या आहेत. अजूनही मला आठवतं मीरा भाईंदर प्रीमियर लीगला लवकर यायचे, तयारी सगळे स्वतः वैयक्तिक दृष्टीने बघायचे, कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचे, विचारायचे, संवाद करायचे सगळ्यांशी. हा जो इंटरॅक्शन आहे ना, ते फार कमी नेतृत्वामध्ये बघायला मिळतं. ते आमच्या प्रतापराव सरनाईक आणि पूर्वेशमध्ये आहे. जनसेवा, महादेवाची सेवा, मानव सेवा, हे जे त्यांच्या पूर्वजांकडून आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानीकडून जे आलेलं आहे, ते सातत्याने ते पुढे नेत आहेत. हे फार 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 मोठी देणगी आहे मीरा भाईंदरसाठी. आम्हाला असं नेतृत्व मिळालं मीरा भाईंदरसाठी, ही आनंदाची बाब आहे. आपल्या नेत्याला बेट्याला कधी सोपं होणं, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता जनता दरबार झाला, त्या जनता दरबारामध्ये लोकांना इझिली भेटता येईल मिनिस्टरला, हा एक त्यांनी प्रयत्न केला, जेणेकरून लोक आपले समस्या विचार घेऊन येऊ शकतात. तर लोकनेते, जनतेची सेवा हे सातत्याने करतायत पूर्ण सरनाईक कुटुंब. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Bihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner, Cloud9. Energy Drink Partner, Cloud9. Apparel Partner, Savli. Ball Partner, Sixit. Official Scoring Partner, TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket. थँक्यू डीजे. बल्ला बोलेगा हे टायटल सॉन्ग आहे PSPLचं, लक्षात घ्या.
आणि या वर्षापासून सातत्याने तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये ही स्पर्धा प्रवेश सरनाईक यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. ही स्पर्धा आयोजित केली प्रताप सरनाईक फाउंडेशन यांनी, एफिलिएटेड टू टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया ITCSF, ज्याचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही आत्ताच थोड्या दिवसापूर्वी प्रेसिडेंट कप दादाजी कोंडे स्टेडियमवर पाहिलात आणि सगळ्या स्टेट्सच्या टीमसुद्धा इथे खेळत आहेत. पावर्ड बाय बियांग अहेड, को पावर्ड बाय मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स आणि ओंडा, बेवरेज पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, ॲपल पार्टनर सावली क्रिएशन्स, बॉल पार्टनर सिक्स सीट, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर दीप डाईव्ह, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनाक, यूट्यूब लाईव्ह ऑन tenniscricket.in, 207 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट इथे जाते, ज्याचा उल्लेख पूर्वेजी यांनी मनोगतमध्ये केला. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, पल्लवी नायर आणि त्यांचे सगळे पूर्ण ग्रुप. डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, अप्रतिम हाय स्टँडर्ड टुर्नामेंट या ठिकाणी भेट दिली आहे पूर्वेशने आणि सातत्याने वर्षोनुवर्ष ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. स्वप्न प्रत्येकाचं आहे आणि ते प्रत्येकाने एकत्र येऊन पूर्ण करायचं आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ हा एकट्याचा नाहीये. क्रिकेटचा खेळ 11 खेळाडूंचा आहे आणि 11 खेळाडू दाखल झालेले आहेत पूर्वे सरनाईक टायगरचे. आणि हे दोन धुरंधर आई धारावी माऊलीचे, ज्यांची सुरुवात नेहमी स्फोटक राहिले, जश पाटील आणि जयेश शेजवळ, सुरुवात येथील अंतिम लढतीच्या फलंदाजीची आई धारावी माऊलीला. नाही, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. एका बाजूला मीरा भाईंदर आहे, एका बाजूला ठाणा आहे आणि एक वाक्य छान बोलले ते, दोन्ही संघ माझे आहेत, ही दोन्ही संघ माझे आहेत, हे वाक्य त्यांनी बोलले. आणि त्यामुळे मे द बेस्ट टीम विन. जो चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कळेल तो संघ इथे तुमच्या माहितीसाठी प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगची जी ट्रॉफी तुम्ही बघताय ती उचलणार आहे. 5 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक आहे. एका बाजूला मीरा भाईंदरचे 8, ठाण्याचे 8, द्वितीय पारितोषिक आहे 3 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. याच्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज आहेत, बॉलिंग आहेत, बॅटिंग आहेत, सगळे तुम्ही बघताय. ओंडाचे स्कूटर्स या ठिकाणी लावण्यात आलेत. ही बक्षीस आहे. उत्तर थोड्याच वेळात मिळेल. कुठला संघ या ठिकाणी याचं प्रथम पारितोषिक उचलतोय त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. तो संघ असणारे आय धारावी माऊली मीरा भाईंदर का तो संघ असणारे पूर्वेश सरनाईक टायगर्स ठाणा. चला, स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतो आई धारावी माऊलीचा. जश कॅप्टन कम विकेट कीपर अनिकेत चव्हाण, विशाल माची, जयेश शेजवळ, अर्जुन आडे, वेदांत पाटील, हर्ष भोईर, प्रिन्स म्हात्रे, जयदेव माची, नितेश आणि यश. ही टीम आहे आई धारावी माऊलीची. आघाडीची जोडी मैदानावरती आपण बघतोय, जयेश आणि तसंच पूर्वे सरनाईक टायगर्स, इम्रोज खान कॅप्टन, राहुल, सोहम, चेतन, अय्याज विकेट कीपर, फरमान, सोहम, गौरव, जिशान, अखी आणि योगेश. ही टीम आहे पूर्वे सरनाईक टायगर्सची. जस पाटील आणि तसंच बरोबर आहे जयेश. या दोघांनी अतिशय चांगली पार्टनरशिप ओव्हरऑल लीगमध्ये असेल, क्वार्टर फायनल असेल, सेमीफायनल असेल दाखवलं आहे. आणि स्वतः संघनायक इम्रोज खान गोलंदाजी करणार आहेत मुंबई इंडियन्सकडून. रसिकांच्या माहितीसाठी युवा सेनाचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेश सरनाईक या ठिकाणी आपल्याबरोबर व्यासपीठावर बसलेले सामना बघतायत शिल्पकार या स्पर्धेचे. ऑल द बेस्ट, त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसंच आमचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना या ठिकाणी ग्रँड फिनालेसाठी ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. जातो डीप मध्ये, पापा प्ले आहे, पहिलं षटक आहे, अतिशय चांगला फटका. जस्ट अशाच पद्धतीने सुरुवात करतो तर 4 धावा, ढोल ताशे मैदानावरती आणि वातावरण निर्मिती होते. नाउ दॅट्स व्हॉट आय वॉन्ट, अ परफेक्ट स्टार्ट ऑफ फायनल मॅच. पहिल्याच बॉलवर इम्रोजच्या विरोधात फुल लेंथ बॉलला बॅकफुटला बॅलन्स करून ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करून तो चौकार प्राप्त केला. सुरुवात चांगली होते आई धारावी माऊली संघाची. मैदानावर आमचे प्लेयर्स तुम्ही बघता. या ठिकाणी ग्रँड फिनाली आहे. कुठला संघ विजय होईल याचं उत्तर आपल्याला एक साधारणपणे 50 मिनिटात आपल्याला मिळेल. शफल झाल्यावर ब्लॉक होलमध्ये गोलंदाजाने परिवर्तन करत असताना, टाकत असताना तेवढंच परिवर्तन फलंदाच्या माध्यमातून बॉटम हँड वापरतायत, ऑन साईडला प्लेस करतायत.
इम्ब्रोजकडे देखील तगडा अनुभव आहे आणि त्याचमुळे स्पीड व्हेरिएशन हा पर्याय त्यांनी वापरला आणि त्या व्हेरिएशनला ओळखताना जशने आपल्या फटक्यावर कंट्रोल ठेवताना बॉलला फक्त प्लेस केलं, मिड विकेटला सिंगल कंप्लीट करून जयेश शेजवळ यांच्याकडे स्ट्राईक धावसंख्या 5. जय स्ट्राईकवर खूप सुंदर बॅटिंग ओव्हरऑल लीगमध्ये क्वार्टर फायनलला सेमीफायनलला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. एसटीवर येणारा चेंडूला प्लेस करून अजून एक सिंगल पूर्ण करतायत. कन्व्हर्ट करत असताना या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतायत. चांगल्या चेंडूंवर सिंगल, खराब चेंडू आला तर बाउंड्री मारणं हे आत्तापर्यंतचं लॉजिक आहे. आई धारावी माऊली या संघाच्या माध्यमातून. आपल्या स्ट्रेंथवर चांगलं काम इम्रोजचं पाहायला मिळतंय. जरी ते फुल लेन बॉल ठेवतायत पण बॉलला टर्न आहे या मातेच्या विकेटवर आणि म्हणूनच जयेश आणि जयेश यांनी देखील आपल्या फटक्यांवर नियंत्रण ठेवलंय. ज्यावेळेला बॅकफुटला थांबले खूप चांगल्या पद्धतीने अपेश होता. चेंडू ऑफ साईडला झेल घ्यायचा पूर्ण प्रयत्न. फरमान ज्यांनी आत्तापर्यंत एकही झेल PSPL मध्ये सोडला नव्हता. 5 कॅचेस त्यांनी घेतले होते. त्या फरमानकडून तो झेल सुटतोय. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं, एलिव्हेशन तितकं नव्हतं, प्रयत्न केले होते सूर मारून तो झेल टिपण्याचं आणि हे त्याच्यासाठी काय नवीन नव्हतं. पण बघा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करताना ताकद तितकी नाही लागली आणि त्याचमुळे अंतर गाठलं होतं. जवळपास तो झेल पूर्ण झाला होता पण हातांची ओंजळ बंद करता नाही आली. त्याचमुळे एक महत्वाचा फलंदाज ज्याला बाद करता येऊ शकलं असतं तो बचावलेला आहे. धावसंख्या आहे एकही विकेट न गमावता 7. 7 फॉर नो लॉस. अप्स अँड डाऊन बघायला मिळणार, एक्साइटमेंट बघायला मिळणार, ॲक्शन बघायला मिळणार. ग्रँड फिनाले आहेत कारण मीरावेंदरच्या पूलमधून या ठिकाणी संघ पोचलाय तो आई धारावी माऊली आणि ठाण्याच्या पूलमधून संघ पोचलाय तो पूर्वेश सरनाईक टायगर्स. एक गोष्ट अजून एक लक्षात आणीन पूर्वेशच्या माहितीसाठी म्हणून. पूर्वेश सरनाईक टायगर्स यांनी पूर्ण लीगमध्ये क्वार्टर फायनलला, सेमीफायनलला सगळे सामने जिंकलेत. एकही सामना त्यांनी गमावला नाही आहे. अजिंक्य राहिलेले आहेत आणि या अंतिम सामन्यात सुद्धा त्यांना अजिंक्यच राहायचं आहे आणि म्हणूनच ते प्रयत्न नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. तर सुरुवात जरी चौकारण झाली पण त्यानंतर चांगलाच कंट्रोल इम्रोजचा या षटकावर. काहीतरी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढतोय. प्रसन्न वातावरण नेताजी सुभाष चंद्रबोस मैदानावर समुद्र जवळ असल्यामुळे आणि त्यामुळे हे वातावरण काली आपल्याला बघायला मिळायला विसरू नका. आज दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकाल ते ओपन क्रिकेट. त्याचे 2 सेमीफायनल फायनल या ठिकाणी खेळण्यात येईल. त्याचा पारितोषिक आहे 21 लाख रुपये आणि PSPL चषक. द्वितीय पारितोषिक आहे 11 लाख व चषक. मॅन ऑफ द सिरीजसाठी मारुतीची गाडी तुम्ही उजव्या बाजूला या ठिकाणी बघताय. हायटेक क्रिकेट जे स्वप्न आम्ही बघत होतो त्या स्वप्नांची भेट या ठिकाणी मीरा भाईंदरला पूर्वेश सरनाईक आणि प्रतापराव सरनाईकनी या PSPLच्या माध्यमातून आपल्याला दिलं आहे जे सातत्याने वर्षानुवर्ष बघायला मिळेल. काल संध्याकाळचा सामना महाराष्ट्र विरुद्ध गुजरात आणि 1 बॉल 7 आणि त्यानंतर तो जल्लोष प्रेक्षकांचा खूप काही सांगून गेलेला आहे. या स्पर्धेचं यश. बॅकफुटला थांबले, थोडं उशिरा अटेम्प्ट केला चेंडू. ताकदीचा वापर त्या ठिकाणी. एकच धाव निघाला तेव्हा चेंडू असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे जाईल का म्हणून. हायेस्ट स्कोर आपण पाहिलं तर 101 धावा PSPL मध्ये बघायला मिळाला. ओपनच्या माध्यमातून हायेस्ट स्कोर पाहिलं तर 97 बघायला मिळाला. लोअर स्कोर बघितलं तर 46 बघायला मिळालं. याच्या व्यतिरिक्त 3 मिडन ओव्हर्स बघायला मिळाले, 4 अर्धशतक बघायला मिळाले. हे सगळी कलाकृती PSPL मध्ये बघायला मिळाली. खाली बसले संदीप पाटील स्टॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी फुटवर्क दाखवत असताना 6 धावा. ग्रेट शॉट. जश पाटील अशाच पद्धतीने खेळतात. पूर्वेशने मनोगतमध्ये त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं. याच पद्धतीने खेळतात. आगरी कोळी समाज आहे, मोरदा राई मोरवा या तिन्ही गावातले खेळाडू एकत्र आहेत या संघामध्ये आणि खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना आई धारावी माऊली. बैठक खेळा जयचा तो पेटंट आहे. जशने तो चांगला स्ट्रोक सजवला सुद्धा आणि पूर्णपणे लोटांगण घालून हा स्ट्रोक कंप्लीट सुद्धा केला आहे. खरं तर आई धारावी माऊलीच्या फलंदाजांनी काळजी घेतली की एकही डॉट बॉल येता कामा नये. तो नाही आला. सुरुवात या षटकाची चौकाराने आणि शेवट या षटकाचा षटकाराने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 14. काही रेकॉर्ड्स अत्यंत महत्त्वाचे. जसं मनीषने उल्लेख केला 8-20ला चेंडू पडणं. मागच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये मीरा भाईंदरला 8-20ला कधीच चेंडू पडला नव्हता. खरं आम्ही प्रयत्न करत होतो पल्लवी नायर आणि आम्ही की 8ला तो चेंडू पडावा. मात्र थोडंसं 10 मिनिटं इकडे तिकडे होत होतं. मात्र 8-20ला चेंडू पडला, 8-34ला पडला, 8-48ला पडला. दिस इज अ बिग अचिव्हमेंट
PSPL 2026. टाइम मॅनेजमेंट अप्रतिम. वेळेवर सामने सुरू झाले, वेळेवर पूर्ण झाले. यावेळेला थोडं उशिरा बॅकफुटला येत असताना त्या ठिकाणी जयेश आणि जश या जोडीने अतिशय चांगली पार्टनरशिप केली लीग मॅचेसमध्ये सुद्धा, हे ठळकपणे म्हणायला पाहिजे या ठिकाणी. चेतनचा चेंडू यावेळेला बॅकफुटला थांबून ऑफ साईडला पाठवत असताना थर्डमॅनच्या दिशेला पॉवर प्ले आहे. मॅक्झिमम पॉवर प्ले धावा आपण 48 धावा पाहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये काल या संघाने बॅटिंग करत असताना दाखवलं होतं फिल्डिंग टीमने. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच तोच दबदबा प्रस्थापित करण्यासाठी पहिल्या षटकावर त्यांनी एकही डॉट बॉल येऊ दिला नाही. पण या दुसऱ्या षटकात सुरुवात चेतन आहेरने डॉट नाही केली आणि आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर फक्त एकच धाव मिळाली आई धारावी मावलीला. चेतन तयार. यावेळेला बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू उचलायचा प्रयत्न कोणी नाहीये, मागे चेंडू डीप मध्ये जातोय. सन्मान, व्यासपीठाचा सन्मान आमच्या युवासेना कार्याध्यक्षाचा, त्यांच्या कार्याचा या ठिकाणी या शॉटच्या माध्यमातून येतोय. जशने घेतली खबरदारी आणि पूर्ण केली आपली जबाबदारी आणि तो स्ट्रोक खेळलेला आहे लॉंग ऑनला. फुल लेंथ बॉलवर खूप चांगला अप्रोच, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर फ्रंट फुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक ऍडजस्ट केला. मिडॉनला क्लिअर करून बॉल लॉंग ऑनच्या सीमारेच्या पलीकडे गेला आणि सुरुवात या षटकाची जरी चांगली झाली पण तिसऱ्या बॉलवर षटकार जश पाटील कॅप्टनच्या वतीनं संघाला मिळाला. स्कोर झाला 21. दोन्ही संघाचे या फायनल मधले कॅप्टनने क्लासिक परफॉर्मन्स दिले. बॅट अँड पॅडच्या मध्ये कंट्रोल दाखवत असताना क्रिकेटमधला डायरेक्ट हिट लागण्याची शक्यता मात्र नाही पोहोचतायत. बॅकअप होतोय त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. एक एक क्षण महत्वाचा आहे बाळसर. अंतिम सामना म्हणजेच मागच्या 6 दिवसांपासून ज्या सामन्याची खेळाडू वाट पाहत होते ते आता 2 संघ एकमेकांसमोर आहेत. त्यामुळे एकही चूक महागात पडेल. दोन्ही कॅप्टन परिपक्व आहेत, दोन्ही कॅप्टन मॅच्युर्ड आहेत. इम्ब्रोजकडे ओपनचाही प्रचंड अनुभव आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वाईडिश मिडॉनला चेंडू वळवायचा प्रयत्न, फार वेळानंतर हा डॉट जातो या ठिकाणी. गुड फिल्डिंग. चर्चा लगेच जयेश आणि तसंच जयेशमध्ये या जोडीने 40च्या पलीकडे पार्टनरशिप केली होती. दोघांचं वैशिष्ट्य असं आहे, दोघांचंही वेगळं कलाकृती आहे बॅटिंगची. टेक्निकली साऊंड आहे जयेश, दुसऱ्या बाजूला जयेश आक्रमक आहेत. भीट होत असताना चेंडू फ्रंट फुटला घराच्या बाहेर बोलवायचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून फलंदाजाला आको आको मे इशारा. तर 2 षटकांचा पावा प्ले P1 P2 या ठिकाणी संपतोय आणि 22 धावांची गती 11च्या रूपाने या ठिकाणी उभारताना या ठिकाणी आपण बघतोय ती आई धारावी माऊली संघ. सुरुवात चांगली आहे. दोन्ही फलंदाजांनी वेळ वापरलेली आहे, वेळ दिलेला आहे स्वतःला आणि संघाला. जयेश थोडेसे ऑफ कलर दिसतात या अंतिम लढतीमध्ये. 6 चेंडू त्यांनी 3 धावा बनवलेल्या आहेत आणि जयेश त्यांचा बॅकलॉग क्लिअर करतात आणि त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास 300चा आहे. 6 चेंडूत 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जयेश पाटीलचं मिळालं आहे. त्यामुळे 11च्या रन रेटने स्कोर तर चांगला आहे आई धारावी माऊलीचा. मोनार्कचे ग्राफिक्स आणि टेनिसक्रिकेट.inचं थेट प्रक्षेपण, अल्टिमेट इव्हेंट मेकरचं पूर्ण काम अचूक राहिले. ग्राउंड स्टाफ असेल किंवा इतर सर्व गोष्टी खूप चांगल्या सांभाळलेल्या आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत मोस्ट रन्स इन PSPL ठाणे अँड मीरा भाईंदर. जश 6 इनिंग 111, सुनीत 5 इनिंग 104, राहुल 4 इनिंग 102, जयेश शेजवळ 101 6 इनिंग आणि मॅकमिलन गोविंद 5 इनिंग 101. Yes, great job from tenniscricket.in and Monarch. Thank you, Sandesh Pilane, giving the statistical data in the screen. यावेळेला शफल झाले, चेंडू ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा. अंडरस्टँडिंग या दोघांमध्ये अप्रतिम. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. सगळ्या प्रेक्षकांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. तुम्ही जे प्रेम देताय 24 एप्रिलपासून आजपर्यंत या ठिकाणी तुमचं प्रेम ही आमची शक्ती, ऊर्जा, प्रेरणा आणि प्रोत्साहन आहे आणि आम्हाला अजून ते प्रोत्साहन देते चांगल्या पद्धतीने स्पर्धा अजून पुढे कशी नेता येईल. 13 चेंडूचा खेळ झाला. याच वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडं स्ट्रगल चालू आहे बघा. जेव्हा तुम्ही मिस्टेक करता प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करू शकतो आणि म्हणून एक धावेचं महत्व या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांना आहे. एका संघाला धावा बनवायच्या आहेत, एका संघाला धावा वाचवायच्या आहेत. इम्रोज चांगले प्रयत्न देतोय पण क्षेत्ररक्षणाची साथ नाही मिळत आहे. स्कोर होतोय एकही विकेट न गमावता 24. 3 धावा आलेत. सज्ज होत आहेत. शफल यॉक करायचा प्रयत्न, 1 हँडेड शॉट खेळायला गेले. धावा दोन्हीची भीती मात्र सुरक्षितपणे त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जात असताना गुड कमबॅक. अडचणी कशा वाढवता येतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या त्यासाठी इम्रोज प्रयत्न त्याला पाहायला मिळालेला आहे.
डॉट येतोय जो खूप महत्वाचा होता. इम्रोजचं षटक महत्वाचं राहतं पूर्वी सरनाईक टायगर्ससाठी आणि म्हणूनच ते स्पेल कंटिन्युएशन पूर्वी सरनाईक टायगर्स संघासाठी इम्रोजचं. हे स्वतः कॅप्टन आहेत आणि इनोज द प्लॅन गेम प्लॅन आणि ज्या पद्धतीने त्यांनी लिडरशिप क्वालिटी त्यांनी दाखवली साखळी स्पर्धेपासून फायनलपर्यंत अप्रतिम. मी उल्लेख केला ना, एकही सामना त्यांनी गमावला नाही आहे, सगळे सामने जिंकलेत. यावेळेला चेंडू एम एस स्टाईल ऑफ साईडला गॅपमध्ये खेळत असताना ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा ना, कोणी मारला? जश पाटील क्रिकेटमधलं तंत्र मंत्र आणि तसंच नेताजी सुभाषचंद्र बोसचं सौंदर्य दाखवत असताना आणि या ठिकाणी तुम्ही बघताय या ठिकाणी डोल ताशांचा आवाज जोरात. अॅनलाइज फील्ड पोझिशन अँड देन गिव्ह युअर बेस्ट आणि तेच पाहायला मिळालं. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता, त्या संधीचा फायदा उचलताना मिड ऑफला क्लिअर करता येईल इतकंच एलिव्हेशन त्यांनी दिलं. फुल लेंथ बॉल होता बघा, जास्त एलिव्हेशन नव्हतं पण 30 यार्ड सर्कल क्लिअर करेल इतकं होतं आणि त्याचमुळे या चौकारानं स्कोर पुन्हा एकदा पुढे सरकतो. जो थांबला होता धावसंख्या 28. दोन आघाडीचे क्लासिक फलंदाज क्रिकेटमधलं तंत्र मंत्र राहुल कश्यप आणि जश या दोन्ही टीममध्ये आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला चेंडू वाट पाहिले येऊन दिला आपल्याकडे ऑन साईडला उचलायचा प्रयत्न होता. परिवर्तन स्पीडमध्ये त्या ठिकाणी चेंज ऑफ पेस होते आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाहीये. डॉट बॉल आवश्यक होता. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि त्या चौकाराला कुठेतरी बायपास करण्यासाठी डॉट बॉलची आवश्यकता होती आणि जश जोपर्यंत खेळपट्टीवर बाळसर स्ट्राईक रेट 250 आहे, स्कोरिंग स्ट्रोक त्यांच्या वतीने मिळते आहे, त्याचमुळे 100 कॅरेक्टर जे आहे ते आतापर्यंत जश पाटीलचं या पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला मिळालंय. एक पात्री अभिनय, वन मॅन आर्मी, अपकमिंग यंगस्टर, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केले. पूर्वेशने त्याचं कौतुक केलं. सफल झाले मात्र चेंडू जास्त उजव्या स्टेजच्या जास्त बाहेर निघत असताना नो बॉल. काय वातावरण निर्मिती आहे नेताजी सुभाषचंद्र बोसच्या मैदानावर. प्रेक्षक फार मोठ्या संख्येने ढोल ताशे घेऊन पोहोचलेत आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि समोरचा स्टँड तुम्ही बघता 24 एप्रिलपासून तो सातत्याने भरलेला आहे कारण त्या ठिकाणी सावली आहे. दक्षिणेच्या दिशेला फार मोठ्या संख्येने प्रेक्षक, तिथून एक वेगळं एलिव्हेशन बघायला मिळतं बॉलिंगचं बॅटिंगचं आणि त्या स्टँडमध्ये बसून आनंद घेत आहेत. PSPL 2026 सीझन 1 6व्या दिवसाचा. या वेळेला ऑन साईडला थोडं लेट आले, टॉपेजला चेंडू लागून फ्लाय होतोय. शॉर्ट थर्डमॅन आणि तसंच फाईन लेग तिकडे यष्टी रक्षकाला पाठराखण करण्यासाठी उभारण्यात आहे. ते पोचेपर्यंत चेंडू लँड होतोय. एक धाव ना, किती झाला स्कोर? धावसंख्या 30. किती धावा होणार प्रत्येकाच्या मनात एक प्रश्नचिन्ह आहे. पण जेव्हापर्यंत जश मैदानावर आहे ते नक्कीच धावसंख्या वाढवायचा प्रयत्न करतील. यावेळेला खाली बसून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी स्पीडमध्ये परिवर्तन, वेगामध्ये परिवर्तन आणि त्यामुळे ते बीट होत आहेत. ज्या वेगाने चेंडू यायला पाहिजे फलंदाजाकडे तसा येत नाही आहे. 2 चेंडू असे डॉटच्या माध्यमातून बघायला मिळाले. एकंदरीत आपण बघतोय ते मैदानावर 3 षटकांचा का खेळ पूर्ण होतोय. 30 धावा झाले, 10ची सरासरी ठेवत आहेत. या ठिकाणी पूर्वेश सरनाईकने आम्हाला संधी दिली, पल्लवी नाईकने संधी दिली, प्रतापराव सरनाईकने संधी दिली, त्याबद्दल मी ऋणी आहे, कृतज्ञ आहे. 50 वर्ष झाले माझ्या कॉमेडीला आणि अशा वेळेला PSPL मला करायला मिळणं ही नक्कीच कृपा आहे साहेबांची, प्रतापराव सरनाईक साहेबांची. आमच्या परीने आम्ही कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न केला. 24 एप्रिलपासून आत्तापर्यंत आम्ही या रनिंग कॉमेडीला इथे थोडीशी वाणीला विश्रांती देतोय. कमेंट्स देत राहू. थँक्यू. सर, खूप चांगली सेवा आपण क्रिकेटची केलेली आहे गेल्या 50 वर्षांमध्ये. फक्त क्रिकेटसाठी नाही, विविध खेळांना आपण हायलाईट करण्याचं काम केलेलं आहे. हा वाईड अँगल तुम्हाला पाहायला मिळतो नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाचा आणि इन्स्टंट एनर्जी Cloud9 या ऊर्जेची आवश्यकता आता प्रत्येकाला आहे आणि गेल्या 6 दिवसांपासून ही ऊर्जा घेऊन खेळाडू खेळत आहेत आणि त्यांचा खेळ चांगला होतोय. उष्णता प्रचंड आहे, पाणी पीत राहिलं पाहिजे. एनर्जी तुम्हाला Cloud9ची मिळतेच आहे, त्याचमुळे आपण देखील आभार व्यक्त करायला हवं. Cloud9 आमचे बेवरेज पार्टनर आणि एनर्जी ड्रिंक्स पार्टनर. प्रोजेक्टेड स्कोर 10च्या गतीने गेला तर 60, 12च्या गतीने गेला तर 66 आणि 14च्या गतीने गेला तर 72. पाहूया कुठल्या रेंज पर्यंत पोहोचतोय आई धारावी माऊली या संघ आणि प्रेक्षकांनी त्यांना चांगलीच सुरुवात देताना पाहिलंय मागच्या 5 दिवसांमध्ये. पण या अंतिम सामन्याचा प्रेशर काही वेगळा असतो आणि म्हणूनच प्रेशर ॲब्झॉर्ब करून खेळ द्यावा लागेल. चेतन आहेर यांना कंटिन्यू करण्यासाठी बोलवलंय, ज्यांनी मागच्या षटकात खर्च केला होता 8 धावा. जयेश आतापर्यंत खेळतात 3 वर, त्यांना अजूनही ती रिदम मिळाली नाहीये. पण एका बाजूला जयेश पाटील पूर्ण जबाबदारी स्वीकारतायत आणि खबरदारी घेत आपला सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न देत आहेत. बॅटिंग युनिट खूप मोठं आहे आणि त्याचमुळे अजूनही
एकही विकेट न गमावता सुरुवात 30 धावांची. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या अंतिम लढतीमध्ये जश आणि जयेश शेजवळची. सुरुवात होते चौथ्या षटकाची. स्ट्रायकर असलेला फलंदाज आहेत जश पाटील. फुल टॉस मिस करतोय. कॅप्टनचा टिकवला भरोसा. विकेट घेऊन आपल्या कामगिरीचा उमटवला ठसा. चेतन अहिरच्या खात्यात विकेट. बाद झालेत फलंदाज जश पाटील. म्हणजे ड्रिंक्स ब्रेक झाला आणि जणू काय बाळसर Cloud9 ची ऊर्जा घेऊन चेतन अहिर आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय जश पाटीलचा. नक्कीच नक्कीच एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत Cloud9 आणि पाणी आवश्यक आहे. तापमान प्रचंड आहे. अराउंड 34 आणि 36च्या मध्ये मीरा भाईंदरचं तापमान बघायला मिळतं या मैदानावर आणि त्यामुळे सातत्याने पण 3 षटकानंतर Cloud9 आपल्याला बघायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा ती एनर्जी आम्हाला मिळतच आहे मागच्या 6 दिवसांपासून आणि खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रताप सरनाईक प्रेमली आपण असा उल्लेख केला की खेळाला भव्यतेचं स्वरूप देण्याचं काम प्रताप सरनाईक फाउंडेशनने, आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी, आदरणीय पूर्वी सरनाईक साहेबांनी दिलंय नेहमीच. नाही नक्कीच त्याचं मूळ कारण आहे त्यांचं प्रेम कलाक्रीडावर असणारं, ज्ञान सांस्कृतिक सामाजिकवर असणारं आणि हे जे प्रेम आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी व्यासपीठ मीरा भाईंदरच्या नागरिकांना तसंच ठाण्याच्या नागरिकांना मिळतंय. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. अनिकेत चव्हाण डावखुरा फलंदाज स्ट्रायकर साईडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर चेतन आहेर ज्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली या चौथ्या षटकाच्या. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल काऊ कॉर्नरला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण प्रयत्न थांबवलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघावर लक्ष देऊन प्रत्येक पाऊल टाकण्याचा प्रयत्न आई धारावी माऊलीच्या फलंदाजांचा आहे. त्यामुळे अजूनही संधी आहे. यानंतर आणखी 16 बॉल्स आहेत पण 16 बॉल्सवर किती धावा जोडता येतील तो प्रयत्न द्यावाच लागेल. जयेश शेजवळ महत्वाच्या सामन्यामध्ये थोडासा आउट ऑफ ट्रॅक झालाय. ऑन ट्रॅक यावं लागेल जयेश शेजवळला. नक्कीच नक्कीच बरोबर म्हणताय कारण त्याच्याकडे ती पोटेन्शियल कॅपॅसिटी ताकद गुणवत्ता आहे. ते कधी दाखवते बघावं लागेल या ठिकाणी. पुढचा बॉल चेतन आहेर. फुलटॉस बॉल उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लयवारी. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर सिक्सर. आलाय षटकार. योग्य तो वेळी योग्य तो फटका. जयेश शेजवळ पूर्णपणे स्ट्राईक रेट आता ओके करतोय जयेश शेजवळचा. नाही प्रचंड आक्रमण लीगमध्ये क्वार्टर फायनलला आणि या खेळाडूचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा जेव्हा संकटात संघ होता तेव्हा त्यांनी बाहेर काढलाय. 37 चेतन अहेर यांनी सुद्धा डाव टाकला विकेट मिळवण्यासाठी. खाली शतक बॉल लँड होतोय. इम्रोजचा चेस 2 धावांचा कॉल कंप्लीट केला जातोय. या षटकामध्ये धावसंख्येला वेग मिळतोय. क्रेडिट जाते जयेश शेजवळला. 2 धावांची मदत स्कोर कार्डला मिळते. धावसंख्या पोहोचते 37. राहुल कश्यप तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. योगेश गंभे यांच्या देखील भावना यांचे देखील भाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 39 धावा 2 धावा ऍड होत आहेत. 39. पुन्हा त्या रिप्लेमध्ये बघूया. बॅटची टॉप एज होती. बॉल खूप काळ हवेत राहिला होता. इम्रोजचा चेस बघा. कमिटमेंट टुवर्ड्स क्रिकेट. विकेट किपर होते ते स्क्वेअर लेगच्या 30 या सर्कलपर्यंत पोहोचले. स्लो बॉल व्हेरिएशन आहे. बॉल थोडा लो ठेवलेला आहे आणि स्लो आणि लो बॉल ओळखताना फलंदाजांना नेहमीच त्रास होतो आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाज स्ट्रगल करतायत जयेश शेजवळ. जरी एक षटकार या षटकात आला पण स्लो लेग ब्रेक आणि त्याचमुळे जयेश शेजवळचा स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न गडबडलेला आहे. पुन्हा एकदा रिच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रिच केलंय. सांगून हवाला करायची. आधी करून दाखवायचं मग वाद उठवायचं. आत्ता वाद आलंय. जयेश शेजवळ या नावाचा षटकार. जसे फटके येत आहेत उन्हाचे चटके जरी बसतायत पण प्रेक्षकाचा जल्लोष काय कमी होत नाहीये. नाही ग्रेट बॅटिंग प्रेशरमध्ये असताना जसं मी उल्लेख केला जयेशने नेहमी आपल्या संघाला तारलंय बाहेर काढलंय आणि या ठिकाणी सुद्धा अतिशय शांत असतात. मात्र त्यांचं जे आक्रमण योग्य वेळेला जे येतं ते भरपूर दावा देऊन जातं. तेच चित्र या ठिकाणी बघायला मिळालंय. बाळासाहेब तुम्हाला असं वाटतंय का की आपण वेस्ट इंडिज किंवा श्रीलंकेमध्ये आहोत? हो तसंच चित्र दिसतंय. एका बाजूला थंड वारा वाहतोय दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ढोल ताशांची आतषबाजी बघायला मिळते आपल्याला. नेताजी सुभाषचंद्र बोसवर वातावरण निर्मिती प्रेक्षक करत असताना हे अचीवमेंट आहे. PSPL 2026 प्रेक्षक खूप आनंदित आहेत. प्रेक्षक जल्लोष करतायत. प्रेक्षक त्या ठिकाणी नाचतायत. हे जे अचीवमेंट आहे ते शब्दांनी नाही वर्णन करता येणार. थँक्स टू मोनाक तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 1 फलंदाज बाद. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर या ग्राफिक्सने एक जबरदस्त स्वरूप दिलेलं आहे लाईव्ह टेलिकास्टला.
नक्कीच नक्कीच दिलंय. मात्र जास्त जे स्टेडियम जे उभारलंय पूर्वे सरनाईकने या ठिकाणी 11 स्टँड्स आहेत, 2 मोठे स्क्रीन्स आहेत. स्टॅट्ससाठी एक स्क्रीन आहे. रात्री जेव्हा आपण मनीष मॅच बघतो ना तेव्हा असं वाटतं आपण इंटरनॅशनल मॅच बघतो. खरंच एकूण एक घटकाने ते काम केलेलं आहे, एकत्र येऊन ते काम केलेलं आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन, अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, tenniscricket.in, मोनार्क, तसेच आमचे डिजिटल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाईव्ह, तसेच सावली क्रिएशन, विसरून नाही चालणार. ॲपरल पार्टनर, काय डिझाईन आणि काय टँगी कलर्स तुम्हाला खेळाडूंच्या शरीरावर पाहायला मिळतात. ऑनसाईडला स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला पोहोचतील, थ्रो करतील तोपर्यंत एका जागेवर समाधान व्यक्त केलंय. कारण या षटकात धावा जास्तीत जास्त गोळा करायचे असताना पहिल्याच बॉलवर विकेट जाऊन नाही चालणार. हो नक्कीच. आणि तो जसा आता या ठिकाणी टी शर्टचा उल्लेख केला सावली क्रिएशनचा, मॅग्निफिसंट डिझाईन्स. कारण का कलरफुल क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे, इन्स्टंट क्रिकेट आहे. बदललं आहे क्रिकेट का 80च्या दशकातल्या आणि आता 21व्या शतकामध्ये खूप फरक आहे. 6 सीटचे चेंडू आपण या स्पर्धेत वापरतोय थँक्स टू 6 सीट. गोलंदाजाने सुद्धा खूप चांगला फायदा 6 सीटचा उचललेला आहे आणि तितकेच चांगले सिक्सर्स फलंदाजाच्या वतीनं 6 सीटच्या बॉलवर पाहायला मिळालेत. नाही नक्कीच चांगले डिलिव्हरीज आहेत, अप्रतिम आहेत. कारण याच्यामध्ये आपण एका बाजूला मनीष 101 धावा हायस्ट स्कोर पाहिला, लोअर स्कोर 46 पाहिला, 3 मेडन ओव्हर पाहिल्या, 4 अर्धशतक आपण पाहिला, गोलंदाजांनी 4-4 विकेटसुद्धा काढलेत. या गोष्टीसुद्धा 6 सीटच्या माध्यमातून वर्णन करायला पाहिजे. सुरुवात या षटकाची अयाज चांगली करतोय, रिस्ट्रिक्ट करतोय फलंदाजांना. फुल टॉस ऑनसाईडला खेळलाय, स्ट्रोक तर तितका प्रॉमिसिंग नाही म्हणता येणार. क्षेत्ररक्षण चुकलं, मग चुकीला माफी नाही. 1-2 मध्ये बदललेलं आहे. अनिकेतने स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 2 धावांची होते वर धावसंख्या 49 धावा, 1 फलंदाज बाद. या षटकात धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये दिसतो. अंतिम सामन्यामध्ये जशी लढत व्हायला हवी तशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण एकतर्फी सामनाची चर्चा कोणच करत नाही. ग्राफिक्स पॉवर्ड बाय मोनार्क. क्रॉस बॅटर खेळलेत, बॅटची बॉटम एज अयाज पोचतेत, बॉलवर पूर्णपणे कंट्रोल आहे. 120 किमी प्रति तास या वेगानं अयाजने चेंडू हाताळलाय. खूप चांगला पेस कंट्रोल अयाज बेगचा. नक्कीच चांगला अष्टपैलू आहे, मॅग्निफिसंट क्रिकेटर. अयासच्या त्या शेवटच्या ओव्हरचे धावा मी कधी विसरणार नाही, ज्या पद्धतीने काल कडक आक्रमण त्यांनी या ठिकाणी केला होता. फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. डावकुऱ्या फलंदाजासाठी स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, असं आउटर सर्कलचं क्षेत्ररक्षण. 30 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे, गली आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, असं फील्ड प्लेसमेंट मोनार्कच्या वतीने तुम्हाला ऑन स्क्रीन शो होताना पाहायला मिळते. 49 लॉस ऑफ 1. फुल टॉस मिस केलाय, बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. हा अटेम्प्ट घ्यायला हवा होता का? कारण एक पाऊल महत्वाचं आहे. फुल टॉस जरी आउटसाइड द वाईड लाईन होता, अटेम्प्ट करू शकले असते. नाही, कधी कधी अटेम्प्टवर सुद्धा डिपेंड असतं. सकारात्मक वृत्ती बघतात त्या ठिकाणी अंपायर, मात्र ते त्यांच्या नियमशी ओव्हरऑल रूल्स अँड रेग्युलेशन ओव्हरऑल या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर खूप कडक आहेत. मॅच रेफरी असो, अंपायर्स असो, नेगेटिव्ह डिलिव्हरीला स्थान नाही आहे नकारात्मक चेंडूना. त्यामुळे ती काळजी आणि दक्षता घ्यावी लागते. थोडा वेळ थांबलोय आपण डिसिजनसाठी. पाहूया बॉल नेमका किती उंचीने किंवा कुठे लँड झालेला आहे त्या गोष्टींची तपासणी केली जाते. व्हाईट बॉल असा पंचांचा निर्णय येतोय आणि 1 धाव मिळते. स्कोअर जातोय 51. या आकड्यावर 1+1 50 ओलांडले आहे. आई धारावी माऊली या अंतिम सामन्यामध्ये. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 70 ओलांडली जाईल. 70च्या अलीकडेच की 70च्या पलीकडे, शक्यता नाकारता येत नाही. स्लॉग ओव्हर्समध्ये धावा नेहमीच येतात मनीष. स्लॉग ओव्हर दोन्ही संघांसाठी महत्वाच्या आहेत. अयाजने षटक चांगलं सांभाळलंय. एकही मोठा स्ट्रोक या षटकात नाहीये. आणि आलाय, बैठक खेळलाय. जे होतं मनात ते आणलं मैदानात. मिड विकेट क्लिअर, अफलातून स्ट्रोक, षटकार. Great batting from Jayesh in the right time, in the right grand finale. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे आणि ते त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पडले. लीग पासून इथपर्यंत क्लासिक फुटवर्क. 57 लॉस ऑफ 1. आणखी एक, मी नाही थांबणार. जितकी ताकद आहे तितकी लावणार. या खेळाडूची कीर्ती आहे अफाट. मैदानावर खेळतोय सुसाट, थांबायचं नाव नाही घेणार. लगातार दुसरा ठोकलाय, षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम जयेश वन्स अगेन. खतरनाक बॅटिंग करत असताना फटके मिळत नसतात, बनवावे लागतात. मॅन्युफॅक्चर करतायत त्या ठिकाणी, प्रेक्षकांना एंटरटेन करतायत, आपली धावसंख्या वाढवतायत, सरासरी वाढवतायत. धावसंख्या पोहोचली ती आपण बघतोय या ठिकाणी 63 वर आपली धावसंख्या नेली आहे. नक्कीच हा सामना ग्रँड फिनाले रंगतदार होणार, या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका नाही.
वेलकम बैक सभी का स्वागत है। आप देख रहे हैं PSPL 2026 सीजन 1 और क्या घमासान मैदान के अंदर चल रहा है। शानदार बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी मैदान के अंदर। टप्पा खाते ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद, बहुत अच्छी गेंद थी। बल्लेबाज पीठ पे विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। छठा ओवर, आखिरी ओवर और 5 गेंदों का खेल आना बाकी है। स्कोर 63, 1 विकेट के नुकसान पर। देखिए गेंदबाजी अभी सोहम पवार कर रहे हैं, ये भी बहुत ही अच्छे ऑलराउंडर है, लेकिन पिछले ओवर में जो रन आए उसके वजह से यहाँ पे कॉन्फिडेंस बढ़ता हुआ, जहाँ तक सवाल है आई धारावी माउली का, और वो कोशिश करेंगे इस रन को और बढ़ाने के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी सोहम पवार, जरा कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। रनआउट का विकेट मिलेगा जरूर। अनिकेत बैक टू द पेवलियन, दूसरे विकेट का पतन। एंगलिंग करते हुए लेफ्ट हैंडर के लिए सोम की यही खासियत है, एंगलिंग करते हैं, गेंद को क्रॉस डालते हैं, और ऐसे क्रॉस गेंद को आपको मिलना थोड़ा खेलना बहुत मुश्किल होता है। बहुत अच्छी गेंदबाजी सोहम द्वारा। स्लॉग ओवर, डेट ओवर में गेंदबाजी करना सर एक अलग कला होती है। यकीनन यकीनन देखिए, जैसे हम T20 में 16 से 20 देखते हैं, वैसे 86 में 5 और छठा, 5वां ओवर और छठा ओवर बहुत इंपॉर्टेंट होता है। और इस ओवर में जितने रन, जैसे हमने पावर प्ले में 48 देखे, हमने कल जब यहाँ पे खेल रहे थे हमारे बैट्समैन पूर्वेश सनराइज टाइगर्स के, उन्होंने भी 28 रन मारे थे लास्ट ओवर में। तो ये ओवर्स इंपॉर्टेंट है, अगर आप तब नहीं रन करेंगे तो कब करेंगे, ऐसा एक सवाल है। जी हाँ, बहुत बढ़िया गेंदबाजी रही। इट्स अ फेयर डिलीवरी। स्टंप के करीब से गेंदबाजी करते सोहम पवार। अनिकेत बैक टू द पेवलियन। PSPL 2025 में माहौल क्या बना है? फाइनल का मैच है। नहीं, दर्शकों का तारीफ किया जाए इतना कम है। 24 अप्रैल से लेकर अभी तक उन्होंने जो माहौल बना, यहाँ पे उन्होंने जो प्रोत्साहन दिया, यानी पीछे प्लेयर के पीछे जो खड़े रहे, यकीनन तारीफ के काबिल। और ये अचीवमेंट PSPL का है, मैचेस का है, टीम का है, परफॉर्मेंस का है, और ये हमें यहाँ पे देखने को मिल रहा है 24 से 29 के बीच में। इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल बीच मैदान पर किया जा रहा है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। फुल टॉस, आंसर पर खेलते लॉन्ग पर खिलाड़ी, गेंद के नीचे, क्या ये कैच होगा? नहीं होगा। फुटबॉल खेलने की कोशिश, इमरोज यहाँ फंस गए। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। नहीं, उन्होंने देखा कि कम से कम मैं बदन से गेंद को रोकूं तो 2 रन में रोक सकता हूं। कोशिश उन्होंने जरूर की, लेकिन ब्रश होता हुआ गेंद का स्पीड इतना था, गेंद चली गई। वहां पे आप देख सकते हैं लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद। क्या बात है, क्या माहौल बना है इस पर, आप देख सकते हैं। नेताजी सुभाष चंद्र बोस का ये खूबसूरत ग्राउंड, ये शॉट है कि फुल टॉस गेंद थी एम्ब्रोज बाउंड्री रन पर, और ये गेंद आपको रोकनी थी। एम्ब्रोज गेंद को नहीं रोक पाए। फुल टॉस पर ये चौका मिला बल्लेबाज को। गेंदबाज थोड़ा निराश रहेंगे। इस बार इनसाइड आउट गेंद को खेल दिया। स्टकर पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका, और ये क्या हुआ? ये क्या हो रहा है? एक्स्ट्रा कवर पर खराब फील्डिंग, टांगा पलटी। नहीं, गेंद पकड़ नहीं पाया और गेंद चली गई बाउंड्री के बाहर। ये एक्शन रिप्ले देखे, ओह माय गॉड, ये तो बिल्कुल आसान काम था। खराब फील्डिंग, दर्शक झूमते हुए, ढोल ताशा नगाड़ा बज रहा है, मजा आ रहा है दर्शकों को। नहीं, बहुत एंजॉय कर रहे हैं। स्टैंड बनाया हुआ है वहां पे, स्टैंड के ऊपर हमारे दर्शक बहुत एंजॉय करते हुए। ऑफ टर्म के बाहर गेंद, इस पर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका। आज शानदार बल्लेबाजी जयेश द्वारा रही है। दूसरे के लिए वापस आएंगे, लेकिन नॉस्टेक रेन पर करण जो इम्पैक्ट पर खिलाड़ी है, उनको विकेट अपना सैक्रिफाइस करना पड़ेगा। यकीनन इम्पैक्ट प्लेयर आपको दिया गया है। इम्पैक्ट प्लेयर आप अंपायर को देख के, अंपायर को बता के आप अंदर ला सकते हैं। वही यहाँ पे दिखता हुआ करण के माध्यम से, तो अपनी गलती को वहाँ पे रेक्टिफाई किया। पिछली बार वहाँ पे गेंद छूटी थी, बाउंड्री गई थी, अपनी गलती को रेक्टिफाई करते हुए स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग ओवरऑल PSPL 2026 का सीजन 1 का आप देखेंगे बेहतरीन रहा है। हमें फरमान को बोलना नहीं चाहिए, जिन्होंने 5 कैच लिए थे। 2026 का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं। मेरा भाई ठाणे के लिए बहुत बड़ा आज का पल रहेगा। जयेश 38 पर खेल रहे, 17 गेंदों का सामना किया। धुआंधार बल्लेबाजी रही है। 223 का स्ट्राइक रेट। ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर बॉडी रन पर खिलाड़ी। इस बार कोई गलती नहीं है। 1 रन मुकम्मल किया है, और छठे ओवर का खेल स्कोर कुल मिलाकर 73 जयेशची बॅटिंग मित्रांनो तुम्हाला आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। काय कडक बॅटिंग केले, वाह जयेश वाह।
अफलातून बॅटिंग 38 धावा या ठिकाणी ठोकल्या. 17 चेंडूंवर तो सामोरं केला. 223 धावा, 223 त्याचा स्ट्राईक रेट. प्रेक्षक बघा एंजॉय करताना प्रत्येक मोमेंट. जयेश अफलातून बैटिंग. सर बड़ा खिलाड़ी है, बड़ा मंच है, फाइनल का मैच है और जयेश की 38 रनों की पारी. नहीं, कंसिस्टेंसी है, कंसिस्टेंसी है. कंसिस्टेंटली उन्होंने लीग से लेकर यहाँ तक फाइनल में जयश हो या जयेश हो, ये दोनों ने बेहतरीन बैटिंग की है. और कंसिस्टेंसी जब होता है ना तो आपका स्कोर अच्छा देखने को मिलता है. 73 रन यहाँ पे बनता हुआ, 74 का आस्किंग रन रेट, 12.5 रन. एक वक्त ऐसा लग रहा था रन आ रहे कि नहीं, लेकिन उसके बाद जो जयेश ने बैटिंग की है, तारीफ है काफी. और अच्छे गेंदबाज की क्वालिटी गेंदबाज की खेला इन्होंने बहुत अच्छी बनी. यस, अच्छे गेंदबाज को मारना यही तो एक अच्छे बैट्समैन की पहचान होती है. अच्छा फुटवर्क, अच्छा स्ट्रोक सिलेक्शन, अच्छा बैकफुट, अच्छा फ्रंट फुट, बहुत अच्छी बैटिंग ओवरऑल टूर्नामेंट में जयेश पाटिल हो या जयेश हो, ये दोनों ने की है. सिक्के का एक पहलू आपने देखा, सिक्के का दूसरा पहलू भी बहुत इंपॉर्टेंट है. पहली पारी समाप्त, लेकिन दूसरी पारी में ईट का जवाब पत्थर से देने के लिए बल्लेबाज आएंगे. यकीनन यकीनन. देखिए, जैसे मैंने पहले कहा कि पूर्वे सरनाइक टाइगर्स इस टीम ने एक भी मैच उन्होंने हारा नहीं है. तो इमरोज खान कैप्टन है, राहुल, इनको हमें भूलना नहीं चाहिए, राहुल कश्यप, इन्होंने भी बेहतरीन बैटिंग की. सोम पवार अंडर 23, चेतन आयास, इन्होंने 28 रन लास्ट ओवर में मारे थे. फरमान, ये भी मिडिल ऑर्डर के बैट्समैन है. सोम कोत, ये भी कभी ओपनिंग में आते हैं, देखना है किसको भेजा जाता है, पवार को या कोत को. गौरव, जिशान, अखिलेश, योगेश, अच्छा बैटिंग लाइनअप है. इसके लिए अच्छा मैच यहाँ पे देखने को मिलेगा. एम्ब्रोज 2 ओव्हर 22 धाबा, कुठला यश त्याला मिळालं. चेतन 2 षटक 23 धाबा, एक गडी बाद केला. अय्याज 1 षटक 17 धाबा. सोहम पवार 1 षटक 10 धाबा. त्यालाही कुठला बळी मिळालेला नाहीये. बॅटिंग कार्ड आणि बॉलिंग कार्ड तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं. फॉलोअप विकेट 30, 63, 67, 3 गडी बाद करण्यात यश मिळालं. 73 धाबा 3 गड्यांच्या मुंबईमध्ये. 74 धावांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्र सामन्याचा दुसरा डाव. येस, नक्कीच. तर 36 चेंडू आणि 74 धावा, 12.5 धावांची गती आहे. बघायचं दुसऱ्या बाजूला आपण बघूया, आई धारावी माऊली जश कॅप्टन आहेत, त्यांच्यावर उमेश, अनिकेत, विशाल, जयेश, अर्जुन, हितेश, वेदांत, अर्श, करण, प्रिन्स, जयदेव, नितेश, यश, अजय काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. वळूया आपण लाईट अँड शेड या डीजेकडे. मनापासून धन्यवाद. महेंदर आणि त्याचबरोबर ठाणे, आज क्रिकेटचा उत्सव या ठिकाणी पाहू शकता. काय प्रेक्षक जल्लोष करतायत. डीजे मास्टर, थँक्यू सो मच. टायटल सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकतो आहे. आणि पहा उत्सव, क्रिकेटचा उत्सव BSPL 2026. बोलून देतो. in. Event managed by Ultimate Event Makers LLP. India ITC SF powered by Viang Ahead, co-powered by Maruti Suzuki, Navneet Motors and Honda, beverage partner Cloud9, energy drink partner Cloud9, apparel partner Sauli Creations, ball partner Six Seat, official scoring partner Crick Bro, digital partner Deep Dive, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनाक, यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट 207 देशांमध्ये, tenniscricket.in, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, पल्लवी नायर आणि सगळ्या ग्रुप. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. ॲज अ टीम म्हणून आपण सगळ्यांनी पूर्वेजी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर काम केलं आहे आणि मी खूप आनंदित आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये एवढी सुंदर स्पर्धा टप्प्याटप्प्याने पार पडली जाते. रसिकांनो, विसरू नका, आत्ता या ठिकाणी मीरा भाईंदर ठाणा पूल चालू आहे, अजून ओपन बाकी आहे, 2 सेमीफायनल फायनल.
खूप प्रेम दिलात त्याबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे. आमच्या वाणीला विश्रांती देतोय. ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला या ऐकूया बुलढाणा जिल्ह्याचे RJ ओम सोनवणे आणि कोकणचे चिपळूणचे प्रशांत नाथोडे. थँक्यू. थँक्यू सो मच बालसुब्रमण्यम अय्यर जे लिजेंड कॉमेंटेटर आहेत, इंटरनॅशनल कॉमेंटेटर आहेत. 50 वर्ष क्रिकेटची तपश्चर्या त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा 6 दिवस या PSPL 2026च्या मंचावरती नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावरती आवाज ऐकला. मंत्रमुग्ध करणारा आवाज, अनुभवी समालोचक आणि अनेकांचे गुरु देखील आहेत. तर धन्यवाद सर, थँक्यू सो मच. यापूर्वी मनीषचा देखील आपण आवाज ऐकला, अँकर आणि त्याचबरोबर समालोचक म्हणून त्यांचाही आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमतोय. तर आता विदर्भचा आवाज समालोचन कक्षामध्ये दाखल होईल. ओमी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. फायनलचा मॅच, अंतिम महासंग्राम, सामन्याला होते सुरुवात. जिंकण्याकरता आवश्यकता या ठिकाणी निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारली गेले. दुसरी इनिंग सुरू होते, पण तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, फायनलचा मॅच आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावरती दुसरा डाव रंगणार. एकदा टाळ्यांचा गजर होतो, त्या टाळ्यांच्या गजरामध्ये दुसरी इनिंग सुरू होते. ओमी आपका स्वागत है कॉम बॉक्स में. धन्यवाद. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, आज मैदानावर रंगणारा एक जबरदस्त सामना. एका बाजूला आई धारावी माऊली, दुसऱ्या बाजूला पूर्वेश सरनाईक टाइगर्स. ऑफ टॉप के काफी बाहर गेंद और तालियां बजती हुई. अच्छी गेंद है, अच्छी, बहुत अच्छी गेंद है. बिंदी गेंद के साथ आगाज से गेंदबाज अर्जुन ने किया. नक्कीच एका बाजूला पूर्वेश सरनाईक टाइगर्स अर्थातच अशफाकभाई चौधरी यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आई धारावी माऊली अजयजी पाटील यांचा संघ. दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला आहे आणि आज या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये कुठला संघ जिंकेल हे बघायचं आहे. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं आहे पहिलं पर्व, ज्याचा आहे आम्हाला गर्व. फुलर लेनचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल या बॉलवर सरळ यष्ट्यांवर निशाणा साधलाय. ये तो ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है, मजा आएगा क्योंकि आज का ये ग्रैंड फिनाले का मुकाबला नसा नसा धावणारे रक्त आता दगदगती ज्वाला होणार. कारण आज मैदानात फक्त खेळ नाही तर इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जाणार. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग 2026चा अंतिम थरार कोणाच्या शिखरावरती, कोणाच्या शिरावरती सजणार माराचा तोरा, कोण म्हणणार चॅम्पियन. हो फटकाचा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेष होती, पकडला झेल. सोहमचा संपला खेळ. पहिला धक्का अर्जुन, वा, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. पहिला धक्का या लढतीमध्ये एका धावेवर हा पहिला धक्का लागत असताना अर्जुन पहिल्या षटकात, मिस्टर विकेट टेकर पहिल्या षटकात आणि विकेटने सुरुवात केली आहे. हे बघा प्रेक्षक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिला झेल. आई धारावी माऊली संघाचे समर्थक दाखल झाले आहेत. सोहम 0 धावांवर बाद गोल्डन डकचे शिकार बनतायत. विकेट मैदानाच्या आतमध्ये 1 धाव 1 गडी बॉल. तिसऱ्या बॉलवर विकेट. अर्जुन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, थांबून आला हा बॉल आणि खूपच चांगला रनिंग कॅच पाहायला मिळतोय. सोहमची विकेट, यशच्या खात्यात झेल. महत्वाची विकेट आले मैदानावरती. निश्चितच एक मोठं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेवढा जल्लोष मैदानाच्या बाहेर. एम्ब्रोज मैदानावरती आला. 3 मॅन ऑफ मॅचचे पुरस्कार या खेळाडूच्या शिरपेच्यामध्ये रोवले गेलेत. त्यामुळे धमाल कमाल बघायला मिळेल. हुकमाचे एका बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये त्यानं जबरदस्त दादागिरी केली. पहिली विकेट. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये इम्रोज आलाय बॅटिंग साठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होऊन हा बॉल चाललाय विकेट कीपर कडे. वेल बोल. तमाम प्रेक्षकांच्या आपण बघू शकता एक आवाज आला, वेल बोल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणार चेंडू ऑफटमच्या बाहेर आतमध्ये आलेला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज अर्जुन. हा जल्लोष बघा. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग 2026 क्या माहौल बना है. एम्ब्रोज के ऊपर दारोमदार बहुत अच्छी बल्लेबाजी इन्होंने की है. आज टाळ्या शिट्ट्यांचा गजर आहे. आज इथे होळी आहे, आज दिवाळी आहे. क्रिकेट का उत्सव. शॉपिंग गेंद ऑन साइड पर खेल दिया खूबसूरती के साथ. गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर जाते भी हंसते हंसते कट जाए रस्ते. रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों पे चल के मिलेंगे सारे बाहर के. ओ राही आलाय रन 4, मिळतोय चौकार. PSPL चा थरार. मॅच ऑन.
4 रन बेड़ा पार होगा। बहुत ही खूबसूरती के साथ एमरोज ने इस बार ये चौका जड़ा, टप्पा खाते उछाल था, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, दे घुमा के गेंद को मिड विकेट बाउंड्री रन के बाहर खेल दिया। क्या बारिश की पहली बूंद गिरी है? क्या यहाँ से एक बार फिर रनों की बरसात होगी? ते बघायचं आहे, बरसातची गरज आहे। ऑफ्टमच्या बाहेर खूप दूर टाकला हा बॉल, समांतर होतायत बॉल, हात धाव येते अवांतर। अर्जुनचा हा 131.1 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकला होता बॉल। गति के ऊपर सवार होने की कोशिश जरूर की गई, लेकिन उसके बाद में आपका कंट्रोल नहीं था। ये डगआउट है और शुरुआत अच्छी नहीं, लेकिन उसके बाद में जो चौका जड़ा है बल्लेबाज एमरोज ने थोड़ा सा राहत की सांस लेते हुए गेंदबाजी करने के लिए, गेंदबाज अर्जुन सामना करने के लिए एमरोज खान इस प्लेइंग वन फॉर। सुहास पवार को भी आपने देखा, प्रोफेशनल खिलाड़ी, ये बहुत बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है इंडियन टेनिस क्रिकेट में। स्वीप करना चाहते थे, मन बना के खेलने की कोशिश, जितने डॉट बॉल आएंगे वो भी उतनी तालियां बजने वाली है। पहले ओवर का खेल, 6 रन 1 विकेट के नुकसान पर अर्जुन की जबरदस्त गेंदबाजी। ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा, आउटसाइड द ऑफ टर्म स्वीप करण्याचा प्रयत्न, उत्तर नव्हतं। प्री माइंडेड स्ट्रोक होता हा, स्वीप लगवायचा होता हे डोक्यात ठरवलं होतं इम्रोजने। आज इम्रोजची परीक्षा आहे मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात की लक्ष ठेवा, हरल्याची भिंती नाही, जिंकण्याची जिद्द महत्वाची असते आणि ती जिद्द बघायची आहे कुठली टीम हा सामना घेऊन जाईल। जिंकण्याची जिद्द अत्यंत महत्वाची आहे। जर तुम्ही या ठिकाणी जिंकलात तर त्या जिद्दीने जिंकलात तर तुम्हाला जग प्रसिद्ध करण्याकरता सज्ज असेल। सीजन 1 ये मीरा भाईंदर ठाणे के सारे दर्शक आप देख रहे हैं, क्या एक बार फिर माहौल बना। पहले ओवर की कहानी उमेश शर्मा, पहला ओवर अर्जुन का रहा है। क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते दर्दी आहेत आणि म्हणूनच ही गर्दी आहे। पूर्वेजी सरनाईक साहेबांच्या संकल्पनेला या ठिकाणी आकार देणारी स्पर्धा अल्टिमेट इव्हेंट मेकर्स या स्वप्नांना उजाळा देण्याचं काम करते आहे। मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे। आतमध्ये आला हा बॉल अँगलने, जयेश शेजवळ आला, ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल या बॉलवर। एमरस के ऊपर सबकी निगाहें, बहुत ही शानदार खिलाड़ी है। 29 गेंदों में 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इंटरेस्टिंग मैच है, इनके ऊपर निगाहें रहेगी जो आपके स्क्रीन पर है ना। गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी करते हैं, प्रोफेशनल खिलाड़ी है और इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। कंसिस्टेंसी उनके पास। जयेश राइट हैंडेड बॉलर, इस पर गेंदबाजी करने के लिए बिल्कुल इस पर तैयार है। आज के दिन का अहम मुकाबला, काफ़ी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in पर। एमरोज जिनके ऊपर निगाहें, स्ट्राइक के रन पर बल्लेबाज है, जयेश गेंदबाजी करेंगे। पहली गेंद पर सिंगल आया, फ्लैंक टिप पर खिलाड़ी तैनात। ये कम बॉक्स है टेनिस क्रिकेट.in, 21 लाख से बहुत ज़्यादा बड़ा इनका परिवार है। उमी हमारे साथ नक्कीच, आणि सोसायटीचा वारा सुद्धा वाहतोय हे महत्वाचं। फुलरलेनचा बॉल होता ऑन साइडला, खूपच चांगला फटका, थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राइव, रन 4, चौकार। मैग्निफिसेंट बैटिंग, बहुत अच्छी बल्लेबाजी एमरोज खान द्वारा। गेम चेंजर खिलाड़ी, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली, उसका फायदा उठाते हुए टाइमिंग और प्लेसमेंट देखे, क्या आप ढूंढ लिया। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छी पारी खेलते हुए, अंडर प्रेशर दबाव को झेलते हुए बल्लेबाज बतौर बल्लेबाज अपना जलवा दिखाते हुए एमरोज खान। हार मान्य नाही कुणाला, इथे प्रत्येक जण वाघ आहे आणि मैदानावर आज खेळाची नाही तर अस्तित्वाची आग आहे। क्रिक ब्रो जे आमचे या स्पर्धेमधले स्कोरिंग पार्टनर आणि टेनिस क्रिकेट.in चे दमदार टेलिकास्ट, महाराष्ट्र राज्याचे युवा सेना कार्याध्यक्ष आदरणीय पूर्वेजी सरनाईक साहेबांचं आगमन आणि मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफला झेल आणि फलंदाज इम्रोजचा खेळ समाप्त। बड़ी मछली जाल में फंसी है, बल्लेबाज एमरोज बैक टू द पेबल, 8 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया। ये सेलिब्रेशन देखे सारे खिलाड़ी बहुत खुश। टूर्नामेंट के आयोजन करता और युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहब को आपने स्क्रीन पर देखा, जिनके माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं पीएस फील्ड 2026। ये शॉट देखे, ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ जरूर आई, लेकिन रुक कर आई है। अच्छा कैच, प्राइस विकेट, एमरोज बैक टू द पेबल। इम्रोज नाराज आहे, कारण इम्रोजला माहिती आहे की खूप मोठी जबाबदारी होती आज आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल स्टिकरवर लागला, थोडासा वर लागला आणि जसा वर लागला बॅट फिरली हातामध्ये आणि इम्रोजला माहिती आहे की मिड ऑफला हा सोपा झेल देऊन बसलोत आपण। आणि त्यानंतर जयेश शेजवळचं सेलिब्रेशन, तो सांगतोय, इशारा देतोय की मॅच मध्ये आता आई धारावी माऊली आतमध्ये आली आहे, दबाव शिरकाव करतोय। नए हीरो की तलाश हो गई। जिस तरह से मुकाबला है विन मैदान पर, पूर्वेश सेट लाइक टाइगर टीम के एक टाइगर अगर मैदान के अंदर जाके दहाड़ेगा तो मैच में मजा आएगा। टोटल बड़ा है,
टोटल बडा आहे, मॅच बडा आहे, स्पर्धा मोठी आहे आणि या मोठ्या स्पर्धेत तुमच्या स्वप्नांना उजाळी देणारी स्पर्धा आहे. पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर तुम्हाला आज संधी आहे. गौरव येत आहेत. न्यू बॅटर डावखुरी हाताचे फलंदाज युवासेना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्षांनी ज्यांचं क्रीडा क्षेत्रात संपूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात आता नाव झालंय, पूर्वेजी सरनाईक साहेब ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण या बॉलवर आणि प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ये चेहरे बयां कर रहे कि मैच बहुत अच्छा चल रहा है, सबके चेहरे पर मुस्कुराहट है, फैमिली शो है. PSPL 2026 स्कोर 11, 2 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है. बहुत अच्छी गेंदबाजी जयेश द्वारा, बल्लेबाजी कमाल की है. गेंदबाजी में एक बार फिर अपनी पहचान बनाते हुए लाजवाब प्रदर्शन. आखिर गेंद शेष स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर. खूपच चांगल्या ऑफ कटरचा वापर जयेश शेजवळ त्याच्या नावातच येत आहे बघा. मान्यवर मुख्य मंचावर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांचे संघमालक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. आदरणीय पूर्वेजी सरनाईक साहेब, क्रिकेटचं भरपूर प्रेम आहे, क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि तेच प्रेम घेऊन आलं या साहेबांना. ऑन साइडला पुन्हा एक वेळ तोच बॉल होता, टर्न झाला, लेन थोडीशी मागे टाकली होती. 102.5 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकलेला हा बॉल आणि या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या जयेश शेजवळने. इम्रोज नावाचं वादळ या षटकात थांबवलं गेलं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा जयेश द्वारा. बल्लेबाजी में अपना दमखम दिखाया. अब 24 गेंदे 63 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. ये फाइनल का मुकाबला महज एक मैच नहीं है बल्कि जज्बात का उफान है. या हार की कोई गुंजाइश नहीं, जीत का स्वाद अमर होगा, मजा आएगा. ये दर्शक देखिए, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने कड़ी धूप में जश्न मना रहे हैं. नक्कीच ऍक्शन रिप्ले बघा. या आधीच्या षटकाची गोलंदाजी जयेश शेजवळ मैदानाच्या आतमध्ये येतो आणि नेहमीच धाव खाऊन जातो. हा मिस टाइम स्ट्रोक होता, मिड ऑफला चांगला झेल पकडला, विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. हे 3 टाकलेले ऑफ कटर, हे जे ऑफ ब्रेक बॉल आहेत हे भल्या भल्या फलंदाजांना समजले नाहीत या स्पर्धेमध्ये. आणि एका बाजूला जर पाहिलं तर आई धारावी माऊली तेजस्विनीताई पाटील यांचा संघ आहे आणि साहेबांबरोबर ते युवा सेनेमध्ये शिवसेने परिवारात काम करतात. त्यामुळे पूर्वेश सरनाईक टायगर्स आणि आई धारावी माऊली अर्थातच परिवारातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात धडकलेत. राहुल के ऊपर निगाह रही, कमाल का प्रदर्शन कर रहा है. निरंतरता का दूसरा नाम राहुल है. तकनीक बहुत अच्छी, वो तकलीफ दे सकते हैं. गौरव और राहुल स्कोर फिलहाल 11 रन 2 विकेट के नुकसान पर. अर्जुन गेंदबाजी करने के लिए आए हैं. ओ जबरदस्त गेंदबाजी. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. अर्जुन का निशाना सही है. ऑफ टर्म के बाहर वाइड बिल्कुल. हर एक कहानी जो मुझे रोज सुनानी है, सफलता सिर्फ और सिर्फ मेहनत की दीवानी है. पहिल्या मॅच मध्ये अर्जुन बेसावध होता, परंतु अर्जुन आता बरोबर निशाणा साधतोय आणि प्रत्युत्तर देतोय. पहिला बॉल निर्धावाला आहे, आउटसाइड द ऑफ टर्म. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा जोश, हा उल्हास, हा उत्साह मैदानाच्या आतमध्ये. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. अर्जुन नावाचा वादळी गोलंदाज तुफान बनतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विकेट येते. प्रेक्षकांचा जल्लोष आहे, टाळ्या शिट्ट्याचा थरार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये PSPL चं हे आयोजन आहे. तीसरा ओवर प्रगति पर है. टारगेट बहुत बड़ा है. राहुल जिन्होंने बनाए 2 रन, 5 गेंदों का सामना किया. अच्छी पारी नहीं थी ये, थोड़ा रुक कर बल्लेबाजी कर रहे थे, वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेल रहे थे. उनका विकेट गिर गया. टेनिस क्रिकेट .in पर देखें, इस बार खेलना चाहते थे लॉक ऑन के ऊपर से फ्लैट गेंद चली गई लॉक ऑन पर. जा खिलाड़ी तैनात, सतर्क सावधान, लिया विकेट और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. सेलिब्रेशन देखिए, सेलिब्रेशन गेंदबाज का. गेंदबाजी अर्जुन कर रहे हैं. क्या जबरदस्त प्रदर्शन. अभी तक नपी तो नहीं घातक गेंदबाजी रही है. खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात. 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज अर्जुन उजव्या हाताचा गोलंदाज आहे. हातात बॉल, डोळ्यात स्वप्नांची आग आणि मैदानात उतरल्यावर अर्जुन बनतो वाघ. वाघाची डरकाळी फोडावी तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कोंडी फोडली आहे विकेटची. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवर बघा डॉट बॉल जसा आहे तो टाळ्या शिट्ट्यांचा गजर आहे, जसा मोठा फटका आहे तो टाळ्या शिट्ट्यांचा गजर आहे. हा फॅमिली शो आहे, हा PSPL चा थरार आहे. मॅच ऑन आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर
हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर करतात टाळ्यांचा गजर, टाळ्या चिठ्ठ्यांचा गजर होतोय. सावली क्रिएशन 16 आपण या ठिकाणी किट पार्टनर पाहू शकता. 16 आमचे बॉलचे पार्टनर आहेत. अर्थात अप्रतिम खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. गेंदबाजी करने गेंदबाज अपने पूरी पापा तैयार. अर्जुन सामना करने के लिए बल्लेबाज अय्याज अंडर प्रेशर अच्छी बल्लेबाजी करते हैं अय्याज. कल का दिन यादगार रहा इनके लिए. ओ बढ़िया गेंदबाजी अर्जुन द्वारा, ब्रिलियंट बॉलिंग, कमाल का स्पेल रहा इनका. आग दोनों तरफ बतौर गेंदबाज अगर देखें तो दोनों तरफ लगी हुई है. अर्जुन की अच्छी गेंदबाजी, इससे पहले जयेश ने अच्छी गेंदबाजी की है. बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. जिथे घाम गळतो तिथेच इतिहास घडतो. हा बघा टप्पा पडला, आतमध्ये येणारा खूप चांगला बाउन्सर, कानाजवळून सिटी वाजवत बॉल गेला विकेट कीपर कडे. विचारत होता क्या हाल है जनाब आपका. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट. आज सामना जर इथे आता जिंकायचा असेल पूर्वेश सरनाईक टायगर संघाला तर कष्ट करावं लागेल, मेहनत करायला लागेल. स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे शिल्पकार पूर्वेश सरनाईक आपल्या बास्केटवरती. ओ सुरेख गोलंदाज, टप्पा पडतो, उसळी घेणारा चेंडू आहे. एका बाजूला आई धारावी माऊलीचा संघ जल्लोष करतोय, कारण अर्जुन मैदानावरती आग, अक्षरशः आग ओकतो आहे. नक्कीच फुटवर्क नाहीये, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले या बॉलचा बघा, टप्पा पडल्यानंतर बरोबर हा चांगला बाउन्सर जो उसळी घेऊन खांद्या जवळून निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाहीये, पदलालित्य नाहीये, दबाव टाकलाय अर्जुनने. या षटकात एकही धाव खर्च केली नाहीये. आज मेडन षटक टाकण्याचा पराक्रम या फायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये अर्जुन करेल का, तो निशाणा साधेल का, हा छोटासा प्रश्न आहे. परंतु अर्जुनची आतापर्यंतची गोलंदाजी कमाल आहे. हा खेळाडू धमाल आहे आणि वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 11-3 शेवटचा बॉल बाकी आहे षटकामधला. पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न, अपील या बॉलवर. आणखी एक उसळी घेणारा बॉल बीट करून चालला विकेट कीपर कडे. मेडन षटक टाकण्याचा पराक्रम केलाय. आज या लढतीमध्ये गोलंदाज अर्जुन नावाचं वादळ आलं आणि त्याने फलंदाजाला शांत केलं, गपगार केलं. धुमाकूळ घालतोय अर्जुन. काय गोलंदाजी केले गोलंदाज अर्जुनने, गोलंदाजी केले तिखट. गोलंदाज अर्जुनने गोलंदाजी केले तिखट, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची अवस्था झाली बिकट. अप्रतिम मारा, विकेट मेडल ओव्हर टाकत असताना एक इतिहास रचला गेलेला आहे. 11-3 तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. इथे दबाव निश्चितच पूर्वेश सरनाईक टायगर संघावरती आहे, पण अय्याज वरती सगळ्यांचा कॅमेरा असेल. तो अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू आहे. हे षटक पहा, विकेट मेडन ओवर ऑन साइड पर कुछ अच्छे स्ट्रोक खेलने की कोशिश, हमला किया शिकार बन के बल्लेबाज राहुल बैक टू द पेवन चले गए. ऑफ कटर बहुत बढ़िया थी, अपर कट करने का प्रयास किया गया. उसके बाद में एक बार टप्पा खाते उछाल लेते भी गेंद, बहुत बढ़िया गति परिवर्तन किया गया था मिशन के साथ. ये सेलिब्रेशन है, ये जाबाज खिलाड़ी जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया. वाह अर्जुन वाह, जबरदस्त असरदार गेंदबाजी रही है इस मुकाबले में आपकी. नक्कीच. आणि अर्जुन सांगतोय कोणी कितीही लावा ताकद, आम्ही 11 आहोत, आम्हीही नाही वाकत. ही होंडा बाईक जी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूसाठी देण्यात येणार, जी म्हणजे ठाणे आणि मीरा भाईंदर या पूलमध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट राहील, ही होंडा बाईक त्या खेळाडूच्या नावावर जाईल. हे बघा प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि म्हणूनच ही गर्दी आहे. मुख्य मंचावर सुद्धा मान्यवर अक्षरशः या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. क्रिकेट हा खेळ नाहीये, तर संयम, मेहनत, जिद्द, चिकाटीची ही लढाई आहे. ही लढाई आहे स्वप्नांची, ही लढाई आहे स्वप्नांना आकार देणारी, आणि ही लढाई आहे पूर्वेजी सरनाईक साहेब यांनी तयार करून दिलेल्या व्यासपीठाची. 18 बॉल 63 ची गरज आहे. मोठा आव्हान आहे. पहला संस्करण, 2 बड़ी टीमें आई, धारावी माउली और पूर्वेश सरनाईक टाइगर. पहले 3 ओवर का पड़ाव गेंदबाजों के नाम पर आया, लेकिन यहाँ से कहानी बदल सकती है. ये मंच है, बहुत बड़ा मंच, और ये खूबसूरत ट्रॉफी. ये बैटर किस लिए चल रहा है? ये चैंपियन बनने के लिए बिल्कुल लड़ाई बीच मैदान पर चल रही है. BSPL 2026 कौन बनेगा चैंपियन? स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए गौरव, नॉन स्ट्राइकर पर अय्याज, गेंदबाजी करने के लिए जयेश तैयार. टप्पा खाते उछाल मिला, अनप्लेबल गेंदबाजी पिछले 7 गेंदों में, कमाल का प्रदर्शन. सदी भी गेंदबाज जयेश द्वारा रही है. मागच्या 15 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि 2 विकेट गमावल्यात. मोनार्कच्या माध्यमातून खूप सारखं डिझाईन, ग्राफिक डिझाईन पाहायला मिळते. DRS टाइमर सुद्धा आलाय. पहिला बॉल डॉट, सुरुवात डॉट बॉलने. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय.
अशा परिस्थितीमध्ये बॉल सोडून देणं ही न परवडणारी गोष्ट आहे. पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीमला स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या संकल्पनेतून आपण प्रो गोविंदासारखी स्पर्धा पाहिली, ज्यांच्या संकल्पनेतून टेनिस बॉल क्रिकेटचा थरार प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका. सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं? सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं? सामने जयेश हो, मैं छक्का कैसे मारूं? भाई सोचते रहे तो बात नहीं बनेगी. नक्कीच विचार करत राहाल तर लाचार बनाल. आणि मैदानाच्या आतमध्ये मागच्या 11 बॉलवर धाव नव्हती, 12व्या बॉलवर 1 धाव आली आहे. हाही एक महत्वाचा स्टॅट आहे. आणि फायनल सारख्या मॅच मध्ये गोलंदाजांचं डॉमिनेशन, धारदार गोलंदाजी आणि फलंदाज संघर्ष करतात. ग्राफिक्स पावर्ड बाय मोनार्च यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेसाठी डिझाईन केले गेले ग्राफिक्स. प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती आपल्याला स्टॅटच्या माध्यमातून, आपल्याला ग्राफिकच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. मायक्रो प्लॅनिंग आहे या स्पर्धेमध्ये. आणि क्रीडा क्षेत्रात जेव्हा जेव्हा अशा स्पर्धा येत राहतील, पूर्वेशजी सरनाईक साहेबांचं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगला सत्यात उतरवणारी अल्टिमेट इव्हेंट मेकरची टीम लक्षात राहील. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही बढ़िया काम किया गया. गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है. जयेश टप्पा खाते ऑफ टाइम के बाहर गेंद चली गई. ऑन साइड पर खेलना चाहते थे, बिंदी गेंदें दबाव बनाएगी. 112 की रफ्तार. जयेश कमाल की गेंदबाज, नपीतुनी घातक गेंदबाजी रही है. 10 गेंद में मात्र 6 रन और 1 विकेट. क्या जबरदस्त प्रदर्शन किया है. गोलंदाजाची कमाल आहे आणि फलंदाज सध्या बेमामूल हाल आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न आणि सातत्याने अक्षरशः ताता थैया आपल्या इशाऱ्यावर नाचवत असताना जयेश शेजवळ, काय गोलंदाजी करतायत जयेश. पिछले 4 ओवर में जबरदस्त गेंदबाजी. पहले बने हुए जयेश. पिछला ओवर अर्जुन का था, विकेट मेडन. ऑन साइड पर खेल दिया, लांगर पर खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट. आइए बैक टू द पैवेलियन. विकेट गिरने का सिलसिला जारी है और वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन गेंद बल्ले के ऊपर भारी है. नक्कीच टाइमिंग चुकला आणि फलंदाज फसला. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, बताए आप किसके है संग, और रंग में पड़ गया भंग. विकेट मैदानाच्या आतमध्ये 12 धावांवर हा चौथा धक्का लागत असताना या लढतीमध्ये पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीमला आपण पाहत आहात. प्रेक्षक हो, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, आमच्या विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मान्य नामदार प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग पहिल्या पर्वात पहिलं पर्व, ज्याचं क्रीडावासियांना वाटते गर्व. ये दर्शक देखे, क्रिकेट के दीवाने देखे, क्या एक बार फिर माहौल बना हुआ है. और इस मुकाबले में आई धारावी माउंटेन टीम के लिए जबरदस्त समर्थन है. ये विकेट है. अय्याज कल कमाल का प्रदर्शन किया था. ये जयेश है, आज बल्ला भी बोला, गेंदबाजी में असरदार शिकार कर रहे हैं. प्रताप सरनाईक का प्रीमियर लीग 2026 में फाइनल के मुकाबले में सबसे बेहतरीन प्रदर्शन करने वाले खिलाड़ी. 12 बॉलचा खेळ शिल्लक उरला आणि 12 बॉलमध्ये 62 करायचे आहेत. जे काय करायचं ते आता करायचं, या क्षणाला करायचं, योगेश आणि गौरवला करायचंय, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. 1 वर्ष वाट पाहावी लागेल PSPL ची. हे खूप मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठवर चमकण्यासाठी अजूनही वेळ आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जेमतेम आतापासून या ठिकाणी जर बघितलं तर 15 ते 20 मिनिटांचा खेळ आहे. स्वतःला झोकून द्या. अपने बॉलिंग मैप पर यश तैयार है. बहुत बढ़िया इनका प्रदर्शन रहा है. ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर करत असताना आई धारावी माऊली संघाचे समर्थक यश एक्सिलेंट बोलेंगे. स्टार्ट बिंदी गेंद के साथ हुआ है. हा बघा डगआउटचा व्ह्यू. संघमालक खुश आहेत. आई धारावी माऊली या संघाचे सुजयजी पाटील साहेबांचा टीम अजयजी पाटील साहेबांचा टीम मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेशन करतोय. बॉल गेला फलंदाजापासून दूर आणि गोलंदाज दाखवतायत आपल्या गोलंदाजीचा सूर, ताल सूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एक ऑफ कटर होता. असं वाटतंय की गोलंदाज आणि विकेट कीपरच मैदानाच्या आतमध्ये खेळतायत का. मागच्या 18 बॉल पासून बाउंड्री आलेली नाहीये आणि इमरोज निराश आहे. शेरियर स्मिथ अशी आहे, नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा त्याला खेळायचं आहे, त्यामुळे ती एनर्जी टिकवून ठेवावी लागेल. आणि 15 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली आहे सर. 17 गेंदों का खेल हुआ है. 17 गेंदों में आपको रन नहीं आए. दबाव बिल्कुल इस वक्त बढ़ता बा. इक्के दुक्के से बात न बनेगी. बिंदी गेंदें आ रही है, बहुत सारी बिंदी गेंदें. 103 की रफ्तार. यश कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. वाह भाई वाह. जब होती है चाह वहां मिलती है राह.
सातत्य कशाला म्हणतात ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये सुरुवातीला अर्जुन, आता जयेश, आता यश आणि विरोधी संघाच्या डगआउटमध्ये डान्स होतोय. क्रिकेट एन्जॉय केल्या जाते. ही स्पर्धा आवडली आहे आणि त्यामुळे या स्पर्धेसाठी हा एन्जॉय आहे. टीम पराजित होण्याच्या मार्गावर आहे, अडचणीत आहे, परंतु आपण अपने स्टाईल में जिएंगे. ऑन साइडला पुल, बॉल चाललाय दूर, सीमा पार, पंचांचा इशारा, 6 धावा मंजूर. फिलहाल इंपॉर्टेंट मुकाबला है. बहुत देर के बाद ये छक्का टप्पा खाते उछाल मिला, बैकफुट चले गए, ऑन साइड पर गेंद को पुल किया खूबसूरती के साथ. डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद चली गई. दर्शक दीर्घा में इस तरह के बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है, क्योंकि आपके पास 8 गेंदे 56 रनों की जरूरत है. 3 बिंदी गेंदे के बाद ये छक्का आया. पुल शॉट अच्छा खेलते बल्लेबाज गौरव. 7 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया. योगेश अपना खाता नहीं खोल पाए, नॉन स्ट्राइक रेन पर है. स्कोर 8 रन 4 विकेट के नुकसान पर. इस बार भी आंसर पर अच्छा चौका, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, इनके पास कोई मौका नहीं है. कड़क शॉट, मैच में कम बैक करने की कोशिश गौरव द्वारा. ये दूसरा छक्का वो जड़ चुके हैं, लेकिन निरंतरता चाहिए. मैच में कम बैक करने 7 गेंदे 50 रनों की जरूरत. नक्कीच खूप चांगलं टायमिंग. बॉटम हँडचा वापर, बॉलने केला सफर. सीमा रेषा आता लहान पडली आणि बॅटरची ताकद आता आभाळात चढली. षटकार या बॉलवर लगातार 2 षटकार आले, मॅच जिवंत केली आहे. जैसे कि आपने देखा जो 2 छक्के आए ना, तो उसके बाद में जो बैंड बाजा बज रहा था वो पूरी तरह से आवाज बंद हो गई है. लेकिन 24 रन 4 विकेट के नुकसान पर 5वीं गेंद है और 5वीं गेंद पर छक्का. अब आपके पास 7 गेंदे 50 रनों की जरूरत है. आई धारावी माऊली ही टीम डॉमिनेशन काय असते हेच दाखवत असताना लगातार 2 षटकार आलेत. फलंदाज गौरवच्या बॅटमधून. ओ यॉर्कर, अनफ्लेबल बॉल, विकेट कीपर बीट, बॅटर बीट आणि फ्लाय स्लिपचे खेळाडू बीट आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला थेट. चौकार येतोय, चौकार या बॉलवर येतोय आणि बाईकच्या स्वरूपात येतोय. 6 गेंदे 46 रनों की जरूरत. बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन और बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर बीट हुए, गेंद बाउंड्री की तरफ चली गई, लेकिन थोड़ा सा लेट हुए. तीर कमान से निकल चुका है. पिछले 3 गेंदों में 3 अच्छे स्ट्रोक आ गए और बहुत इंपॉर्टेंट वो रन भी आए, 2 छक्के और 1 चौका आया. लेकिन उसके बाद में आप देखिए तो आंकड़े क्या बता, 6 गेंदों में 46, ये आंकड़े क्या बता रहे हैं. अभी फिलहाल आई धारावी माऊली टीम का जो पलड़ा पूरी तरह से भारी है. नक्कीच राई गावामध्ये आता दिवाळी असेल. ज्या गावच्या तेजस्विनी पाटील मॅडम आहेत, मुख्य मंचावर सरनाईक साहेबांसोबत चर्चा करतायत. ही लढाई कुटुंबाचीच होती, ही लढाई परिवाराचीच होती आणि हा परिवाराचा शो आहे, हा आपला शो आहे, हा शिवसेनेच्या बंधनाचा शो आहे आणि ही आपली माणसं घडवणारं व्यासपीठ आहे आणि आपली माणसं घडतायत. मॅच कोणी जिंको, ट्रॉफी शिवसेना परिवारात जाणार आहे. राई की टीम मैदान के अंदर है, बहुत ही शानदार प्रदर्शन. और कुलस्वामिनी धारावी आई यांचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि सातत्य कामगिरीमधलं पाहायला मिळालं. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 46 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये वाट विकट आहे, कारण तिकट मारा केलाय. शॉर्ट बॉल होता, पुलचा प्रयत्न, फायदा होणार नाहीये. फक्त औपचारिकच्या दिशेने वाटचाल करते ही लढत. पूर्वेची सरनाईक साहेबांची संकल्पना सत्यात उतरवणारी स्पर्धा. परंतु प्रेक्षको, हा शो जरी संपला तरी दुपारनंतर आणखी काही शो आपल्या समोर येणार आहेत. एका बाजूला इन ऍक्शन दिशील महाराष्ट्राचा संघ तेलंगणा टीमच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला हरियाणा पंजाब भिडेल राजस्थानच्या विरोधात. दुपारच्या सत्रात सुद्धा तारे सितारे इन ऍक्शन असतील. बहुत अच्छी गेंदबाजी. अर्जुन जयेश का जो स्पेल बहुत बढ़िया रहा. दोनों ने मात्र 12 रन दिए और 4 विकेट चटकाए. वहां से कमबैक करने का मौका नहीं मिला इस मुकाबले में पूर्वी सरनाईक टाइगर टीम को. आगरी समाजाचं कुलदैवत आई धारावी माऊली आणि आणखी एक लीडिंग एज राई, मुरबा आणि मुर्दा या 3 गावांचं कुलदैवत आहे धारावी माऊली. आणि आज आई धारावी माऊली संघ ज्या प्रकारे खेळलाय, या टीमने सातत्य राखलं. एक पराजय लीग मॅचेस मध्ये स्वीकारावा लागला होता, परंतु त्यानंतर केलेलं पुनरागमन प्रत्येकाला स्तक्क करणार आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा, गावातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. आज त्या 3 गावांमध्ये हुवळी आहे, दिवाळी आहे, फटाके फुटायला सुरुवात झाली असेल आणि अर्ध गाव तर या ठिकाणी दाखल झालंय. 3 गाव असतील, किमान 3 गाव असतील. आज राई आहे, मोरबा आणि मुर्दा, ही 3 गावं सध्या आपल्याला बघायला मिळतात. आणि
आज पूर्ण 3 गावामध्ये जल्लोष असणार आहे. जिंकण्याकरता 3 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. उर्मेश नाइक टाइगर की अगर बात करें तो पूरे टूर्नामेंट में लगातार वो जीतते गए, लेकिन ये मुकाबला जिसमें बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं रही है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बिंदी गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी विशाल द्वारा. धीरे धीरे इस मुकाबले में आई धारावी माउली टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. चॅम्पियन बनने का सपना साकार करने के लिए वो तैयार है. सरनाईक परिवाराचा आवडता बिट्टू बॉस आता प्रेक्षकांना हस्तांदोलन करतोय, तोही खुश आहे. आणि बघा, वाह क्या बात है बिट्टू बॉस, आपके भी अलग क्रेज है. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल होता ठाण्याला आणि बॅट फिरवली बुलढाण्याला. डॉट बॉल. आखिरी गेंद और अब फिलहाल PSPL 2026 चैंपियन टीम आई धारावी माउली अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. जश्न मनाने का मौका. बहुत ही जबरदस्त खेल. इस ओवर की अगली गेंद और ऑन साइड पर खेलने का प्रयास. पसीने के साई से जिन्होंने अपने तकदीर को लिखी है, आज उनकी जीत की गूंज आसमान में देखी है. कोशिश जब परवान पर चढ़ती है तो मंजिल मिल जाती है. ये ट्रॉफी गवाह है, ये ट्रॉफी गवाह है. मेहनत कभी खाली नहीं जाती है. इस मुकाबले में आई धारावी माउली शानदार प्रदर्शन करते हुए PSPL 2026 का ये जबरदस्त क्रिकेट का महोत्सव अपने नाम पर किया है. ये देखिए माहौल. मनगडाला सामर्थ्याला पाठबळ कुणाचे हवे, नव्या उमेदीने पुन्हा उभारू घोडदर युद्धाचे नवे. इवल्याच्या वाऱ्याने सहज उद्ध्वस्त कशाचे होऊ, तळपत राहू होऊन उज्ज्वल तुफानातले दिवे. आम्ही तुफानातले दिवे. अभिनंदन तेजस्विनी मॅडम, अभिनंदन टीम आई धारावी माऊली. मोरवा त्याचबरोबर आज 3 गावामध्ये जल्लोष असणार आहे. मैदान गाजलं, रक्त सळसळलं, घामाच्या धाराने नशीब उजळलं. हा विजय नाही केवळ निश्चितच मैदानावरती पुरावा जिद्दीचा आहे. जिद्दीचा विजय आई धारावी माऊली 1/45 रन्स. बोला आई धारावी माऊलीचा. बिट्टू बॉस सुद्धा बिट्टू बॉस सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हा झेंडा, हा पताका उचलला जातो आहे. आई धारावी माऊलीचा आशीर्वाद घेऊन 44 धावांनी PSPL चे हे पहिलं पर्व आपल्या नावावर केलंय आई धारावी माऊली 11 टीमने. अभिनंदन टीम आई धारावी माऊली. जल्लोष, आनंद, उत्साह, विजयाचा आनंद, आनंदाला पारावर आलेला नाहीये. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना या अतिशय महत्वाच्या PSPL 2026 पहिल्या पर्वावरती आपलं नाव कोरलंय आई धारावी माऊली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. काय खेळ केला आहे, संघर्षाला पर्याय नाही एवढंच आम्हाला कळतं गड्या. नरकाच्या यातनेनंतर सुख स्वर्गाचं मिळतं गड्या. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. चला मी सर्व खेळाडूंना विनंती मैदान रिकामे करा. चला प्रेक्षकांनी मैदान रिकामे करा. धन्यवाद DJ. चला प्रेक्षकांनी मैदान रिकामे करा. दोन्ही टीम्स पुढे. चला 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 सगळा प्लेअर आपल्याला लगेच बक्षीस समारंभ सुरू करायचा आहे. चला बाहेर या. प्रेक्षकांना खेळाडूंना सूचना आहे. बिट्टू बॉस चला आपण सुद्धा बाहेर या आणि आपण लगेचच आदरणीय पूर्वेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ सोहळा पूर्ण करा. चला बाहेर प्लीज. आई धारावी माऊली चला बाहेर प्लीज. बाहेर या. चला आपण लगेच बक्षीस वितरण सोहळा मीराबाईंना ठाणे गटाचा PSPL चा सुरू करणार आहोत. सर्वांनी स्टेजच्या समोर या प्लीज. प्रेक्षक आणि दोन्ही संघ सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. मुख्य मंचाच्या समोर यायचंय. जश आपल्या पूर्ण प्लेयरला घेऊन इकडे. इमरोज आपके पूरी टीम को लेकर मेन डाइस के आगे आना है. जश तुझ्या पूर्ण टीमला घेऊन पुढे यायचं प्लीज. जश फास्ट कारण पुढच्या सामना देखील ऑल इंडिया ओपनचा सुरू करायचा आहे. आता मीराबाईंना ठाणे गटातलं क्रिकेट संपलेलं आहे आणि PSPL चा पहिला विजेता ठरला आहे आई धारावी माऊली. चला मॅच ऑफिशियल्स, अंपायर, स्कोरर्स, रेफरीज आपण तयारीत राहायचंय. चला चला मॅच ऑफिशियल्स, अंपायर्स अमर साठे सर, उमेश केणे सर, सादिक राजापूरकर सर, महेश सर. मी ज्या ठिकाणी उभे आहेत मुख्य मंचाच्या डावीकडे. मॅच रेफरी सुनील खेडेकर सर आपण सुद्धा जॉईन व्हा. बाळसुब्रमण्य अय्यर सर, प्रशांत अदवडे सर, ओम सोनवणे सर, मॅन्युअल स्कोरर सोनम ताई चव्हाण आणि प्राजक्ता ताई देसाई. चला सर्वांनी या मुख्य मंचाच्या डावीकडे. सर्वांनी लगेच या. मॅच ऑफिशियल्स चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑफिशियल फास्ट या. मॅच ऑफिशियल लवकरात लवकर या.
चला दोन्ही टीम्स जश पूर्ण आपली टीम घेऊन यायचा आहे तो एन्जॉय आपण जल्लोष नंतर करूया. जश पाटील कॅप्टन, आई धारावी माऊली आणि इमरोज खान कॅप्टन. चला दोन्ही टीमचे सर्व मेंबर्स आणि जे उपस्थित सर्वांनी लवकर या. पुरे टीम को लेके आना है. इमरोज, आई धारावी माऊली पूर्ण टीम घेऊन यायचं फास्ट. आई धारावी माऊली पूर्ण टीम घेऊन यायचंय.